सो सगळ्या पत्रकारांना मी विनंती करेन, जर तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते इथे सरांना तुम्ही विचारू शकता. काय ना की काही रिएक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. त्या आठवड्यात काय घडलंय नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालंय आणि काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मधून आमची टीम तसा विचार करते किंवा लोक काय विचार करतात, लोकांचे काय प्रश्न असतात. असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय, रिॲक्शन्स काय येत आहे आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत. पण नेहमीच असं होत नाही. कधी कधी इम्प्रॉपर माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात तिथे आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आता असं सांगू शकतात नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो. या सीझन मध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही. तर त्याच्यात जसं गेल्या वर्षी रिॲक्शन होत्या, काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार. शॉकिंग फॅक्टरचं मी आता सांगितलं तर ते कंटेस्टंट प्रिपेअर होऊन जाते. म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही. पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण होऊ शकतं का नाही ते पण वाटतं. हे सर जास्त कठीण आहे. इथलं तिकीट मिळवणं जास्त कठीण आहे. आता ना मी माझे मुलं फुटबॉल खेळत जातात शनिवार रविवार कॉम्प्लेक्स आणि मी जेव्हा जातो तर लहान मुलं मला बिग बॉस म्हणून म्हणतात. माझं नाव सुद्धा माहिती नाही सांगतात. बिग बॉस तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोने सुद्धा मला दिलेली आहे. त्यासाठी मी शोचा अत्यंत आभारी आहे. अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होता. तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईन वर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं की हा तर काय चांगला रिव्ह्यू, कारण ते एवढे इम्पॉर्टंट असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, एक इमोशन आहे आणि ते त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्ट असतात आणि मला वाटतं की ते ह्या शोची विक्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक घडलं आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित. दर दिवशी शो संपला की त्याचं ते लाईव्ह स्क्रोल होतं लगेच आणि त्यांचे रिॲक्शन पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की बाबा मी हा प्रश्न उचलणार आहे. परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शो मध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. ते आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे. पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचा सीझन पूर्ण केलेला आहे आणि या सीझनची सुरुवात सुद्धा त्यांच्या शोच्या फिनालेमध्ये झालेली आहे. म्हणून त्यांचा पाठिंबा, साथ, प्रेम, आशीर्वाद हे नेहमीच माझ्या बरोबर आणि बिग बॉस सीझन बरोबर असणार आहे. अगर उनके पास बजट हो मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीजें दिखाई जाती है. बहुत सारी चीजें होती है जो नहीं दिखाते और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस तक पहुंचती नहीं है, इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाते. पर जब कभी भी कोई कपल टीवी पर जाते हैं तो उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि व्हाट आर थिंग्स दैट डीलिंग विद. तो बहुत सारी चीजें होती है जो नहीं पता बोलना चाहते और बहुत सारी चीजें होती है जो जताना चाहते बोलना चाहते हैं, इसलिए वो शो पर दिखाई देता है. बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनल्स आल्सो फॉर लॉट ऑफ थिंग्स एंड प्रिव्यू टू इट कि जो चीजें वो नहीं दिखाते. पता है कि ये टीआरपी लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीजें भी
हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए। Absolutely. हमें लगता है कि चैनल शायद पर्सनल चीजों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती है और एक्सप्लॉइट करना चाहते, ऐसा नहीं होता। बहुत सारी चीजें हैं जब आपको पता चलेगी, बोलेगा ये हुआ था, ये दिखाया नहीं। लेकिन कभी कभी इट्स नॉट ओनली अबाउट कंटेस्टेंट्स, आई थिंक द चैनल एंड द शो आल्सो थिंक्स अबाउट द फैमिलीज बैक होम, माता पिता भाई बहन, ये सिर्फ कपल जब आते हैं तो उनकी बात नहीं होती, तो मुझे लगता है दोनों के परिवारों की बातें होती है। तो वी रियली लुक इनटू हाउ दिस इज गोइंग टू अफेक्ट द फैमिलीज, इट्स नॉट ओनली अबाउट दोस टू पीपल। उनके बच्चे होंगे जो स्कूल में जाएंगे तो क्या होगा, ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी लेकर ही शो चलता है, सिर्फ इसलिए नहीं चलता कि कोई भी शॉपिंग चीजें दिखानी है टीआरपी के लिए। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।